आदरणीय व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे सहकारी सुलभ श्री चंदनशिवे सर, जवंजाळ सर, शेंडगे सर आणि महिला भगिनी तांबळे मॅडम आणि या ठिकाणी सर्व उपस्थित असलेले शिक्षक वृंद जे या ठिकाणी सिनियर आहेत, ज्युनियर आहेत आणि सर्वांना या ठिकाणी मी एकदा किती वाजले अजून आहे मॉर्निंगच सर्वांना एकदा गुड मॉर्निंग आणि या ठिकाणी स्वागत सर्वांचं. कारण बऱ्याच जणांचं असं झालंय चला शेवटच्या दिवशी का होईना आपली उपस्थिती महत्त्वाची आहे, त्यांचंही या ठिकाणी स्वागत. पुढे जाऊया. प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यामध्ये आपण येऊन पोहोचलेलो आहोत. निरोप समारंभ असं या अंतिम कार्यक्रमाचा आपल्याला कार्यक्रम घ्यायचा आहे. शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण टप्पा क्रमांक 4. तर या गेल्या 4 दिवसामध्ये आपण कोणता शब्द एकच लक्षात ठेवतोय तो म्हणजे क्षमता. या प्रशिक्षणामध्ये जे काही आहे ते क्षमतांवर आधारित आहे. क्षमता आधारित कार्यनीती, क्षमता आधारित मूल्यांकन, क्षमता आधारित प्रश्न निर्मिती, सर्व काही एक शब्द या प्रशिक्षणातून आपल्याला परफेक्ट लक्षात ठेवायचा आहे, क्षमता. बघा या ठिकाणी क्षमतांवरती कामकाज करत आपल्याला पुढे जायचं आहे. तर आता सर्वजण या ठिकाणी आपण उपस्थित आहे ते आवर्जून निरोप या कार्यक्रमासाठी. निरोप या शब्दामधील मी हा अक्षर जर काढून टाकला तर रोप हे एकच शब्द या ठिकाणी उर्वरित राहतो आणि या क्षमतांचे रोप तुम्ही आपल्या शाळेमध्ये घेऊन जायचे. या प्रशिक्षणाच्या NEP 20 मधून क्षमतेचे रोप आपण घेऊन जायचंय आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर आपण नक्कीच कराल याची आपल्याला सर्वांनाच खात्री आहे, तुम्हा सर्वांनाच. तर या प्रशिक्षणाचा मुख्य हेतू काय होता? NEP 20 समजून घेणे, स्कॉप काय हे समजून घेणे, राज्य अभ्यासक्रम आराखडा काय आहे तो समजून घेणे, सर्वात महत्त्वाचं क्षमतांवर आधारित प्रश्न कसे तयार करायचे हे कौशल्य आपण या ठिकाणी आत्मसात केलेलं आहे. आणि आजचा सर्वात महत्त्वाचा म्हणजे HPC कसा भरायचा. मग या सर्व गोष्टी जर आपल्याला अवगत झाल्या असतील तर आपलं प्रशिक्षण नक्कीच बेस्ट झालेलं आहे असं आपण समजूया. आणि या ठिकाणी मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे की हे जे शिक्षक वृंद या ठिकाणी समोर आहे ते 15 वर्षापूर्वी माझे सासू आणि सासरे हे कार्यरत असताना त्यांच्या सहवासात ज्यांनी कार्य केलेलं आहे ते या ठिकाणी मला सुनबाई म्हणून बोलवतात. कारण त्यांच्या सहवासात असताना त्या मला सुनबाई म्हणून उल्लेख करायच्या. ते गुरुवर्य या ठिकाणी आहेत आणि माझ्या मुलाला शिकवणारे, सर्व विषयांना शिकवणारे शिक्षक या ठिकाणी माझ्या प्रत्येक टप्प्यामध्ये 2-2 शिक्षक हे आलेले आहेत आणि ते सर्व माझ्या मुलाचे गुरु या ठिकाणी या प्रशिक्षणामध्ये या माझ्या कुलामध्ये उपस्थित आहेत. हे माझ्यासाठी खूप सुंदर अशी पर्वणी होती कारण मला त्यांना जवळून त्या ठिकाणी बोलता आलं, त्यांच्याबरोबर त्यांच्याशी सोबत थोडासा वेळ घालवता आला. तर हा सुद्धा एक सुखद अनुभव या ठिकाणी मला मिळाला. या ठिकाणी बघा आपला हा तालुकास्तरीय प्रशिक्षण आहे. प्रशिक्षण राज्याला होतं आहे, जिल्ह्याला होतं आहे, परंतु या ठिकाणी प्रत्यक्ष संबंध आपला कुठे येतो? तालुक्याला जास्त संबंध येतो. आम्ही एकमेकांना खूप छानपणे ओळखतो, परंतु जेव्हा आपण सलग एक जास्त कालावधी एकत्र राहतो त्यावेळेस आपण एकमेकांना जसं 6 ते एकमेकांना समजून घेणार आहे तसं आपणही एकमेकांना समजून घेतलेलं आहे. या तालुक्यातील गुणवंत ज्ञानवंत शिक्षक वृंद माझ्या समोर आहेत. तर प्रशासनाचा मी आभार मानेन कारण अशा गुणवंत शिक्षकांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची मला प्रशासनाकडून संधी मिळाली. त्यासाठी प्रशासनाचे मी धन्यवाद मानेन. आणि आपल्या सहवासात मला हे 5 दिवस माझ्या ज्ञानाचं, माझ्यातील अंतर्गत कलागुणांचं या ठिकाणी अभिव्यक्त मला होता आलेलं आहे. कारण आम्ही अभिव्यक्त होणारेच घटक आहोत. कारण NEP 20 तर आपल्याला बदल घडवायचा असेल तर तो सर्वप्रथम कुठे? शिक्षकांपासून सुरुवात केली पाहिजे. हा एक आपण समाजातील मूळ घटक आहोत की ज्याच्याकडे सर्व पॉझिटिव्ह एनर्जी आहे. तर मग अशा या पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये मला या ठिकाणी काम करायला मिळालं.
थोडीशी धावपळ झाली असेल, कारण गेले 3-4 टप्प्यामध्ये प्रशिक्षण आमचं, तर वर्गाकडे थोडंसं आमचे मुलं मिस कधी येणार हे आफ्टर ब्रेक म्हणजे स्कूलमधून घरी गेल्यानंतर कॉल येतात, मेसेज येतात, त्यामुळं तास संपला की तिकडे जावं लागायचं किंवा अगोदर तिकडे थांबावं लागायचं. तर या सर्व गोष्टी तुम्ही आम्हाला सांभाळून घेऊन आम्ही सांगितलेलं जे काही या NEP 20मधील महत्त्वाचे घटक आहेत ते आपण छानपणे समजून घेतलं, असं आपण सुंदर असं एक संकल्पना समजून घेतलेली आहे. तर याचं या शब्दातला निरोपमधला नी काढल्यानंतर जे रोप राहणार आहे ते रोप आपण वटवृक्षात रूपांतर करूया. आणि या ठिकाणी मला माझ्या सहकार्यांनी माझे मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आयोजकांची आभारी आहे. आणि या ठिकाणी मी या विचारमंचाचा निरोप घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. धन्यवाद.